नमस्कार. या नव्या व्हिडिओमधून पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर पहा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी. तर पहा या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम, ही परीक्षा कशा स्वरूपाची घेतली जाते, अर्हता काय असते आणि माध्यम या परीक्षेसाठीचं कोणतं? तर या संदर्भातील महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पहा बरेच विद्यार्थी CTET परीक्षा पास झाल्यानंतर CTET एक्झामिनेशन नंतर आपल्याला महाराष्ट्र शिक्षक भरतीसाठी जी टेट एक्झामिनेशन होते, म्हणजे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी होते, त्यासाठीचा अभ्यासक्रम याविषयी माहिती द्या अशा प्रकारची मागणी करत होते. तर पहा या मागणीवर हा व्हिडिओ या ठिकाणी मी बनवत आहे. तर याच्यामध्ये संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला पाहायला मिळेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो काही अभ्यासक्रम असतो तर तो अभ्यासक्रम तुम्हाला याच्यामधून समजेल. आणि टेट एक्झामिनेशनच्या तयारीसाठी या आधीची जी टेट एक्झामिनेशन पास झालेली आहे, तर पहा त्या टेट एक्झामिनेशनमध्ये ज्या प्रश्नपत्रिका होत्या किंवा जे प्रश्न विचारले गेले होते, त्या प्रश्नांवरती सुद्धा आपण यापुढे चर्चा करणार आहोत. तर यासाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी पहिली परीक्षा झाली होती टेट एक्झामिनेशन, ती 2017 साली झाली होती. हा GR निघाल्यानंतर आणि ही परीक्षा सुरुवातीला ऑनलाईन घेतली गेली होती महापरीक्षा पोर्टल मार्फत. त्याच्यानंतर महापरीक्षा पोर्टल आता शासनाने कॅन्सल केलं आहे आणि ज्या काही महापरीक्षा पोर्टलद्वारे परीक्षा घेण्यात येणार होत्या त्या ऑफलाईन पद्धतीने झालेल्या आहेत, जसं की आरोग्य विभागाच्या परीक्षा. परंतु आता यापुढे जी काही टेट एक्झामिनेशन होईल ती ऑफलाईन होईल की ऑनलाईन होईल, तर हे ज्यावेळेस परीक्षा डिक्लेअर होईल त्यावेळेस समजेल. परंतु आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेट एक्झामिनेशन लवकरच होऊ शकते. कारण या ठिकाणी 1-2 ते 3 वर्षापासून परीक्षा झालेली नाही आणि मोठ्या प्रमाणात CTET किंवा TET परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी या ठिकाणी टेट एक्झामिनेशनची मागणी करत असल्यामुळे ही परीक्षा लवकरच शासन डिक्लेअर करण्याची शक्यता असल्यामुळे आपल्याला टेटची तयारी करणं खूप महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी ही अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचं आयोजन शासन करेल, ऑफलाईन किंवा ऑनलाईन. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ऑफलाईन होऊ किंवा ऑनलाईन होऊ, जो काही अभ्यासक्रम आहे तर तो बदलणार नाही. पाठिंबाच्या परीक्षेमध्ये जो अभ्यासक्रम होता तोच पुढे या ठिकाणी अभ्यासक्रम राहणार आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी जी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येते तर ही परीक्षा विषयनिहाय घेतली जात नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये विषयनिहाय प्रश्न येत नाहीत हे लक्षात घ्यायचं आहे. ही परीक्षा पाठीमागे ऑनलाईन घेतली गेलेली होती. आता या ठिकाणी जी काही परीक्षा असते ती पूर्णपणे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असते. आता या ठिकाणी या परीक्षेमध्ये एका उमेदवारास जास्तीत जास्त 5 वेळा गुण सुधारण्याविषयी संधी उपलब्ध राहील, अशा प्रकारे या ठिकाणी महत्त्वाची अट आहे. म्हणजेच या ठिकाणी उमेदवारास जास्तीत जास्त 5 वेळा ही परीक्षा देता येते. त्यानंतर या परीक्षेत मिळालेले गुण हे भरती प्रक्रियेतील सर्व प्रकारच्या शाळांकरिता म्हणजे प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यासाठी समान समजण्यात येतील. म्हणजे 1ली ते 12वीच्या शिक्षक भरतीसाठी या परीक्षेमध्ये जे मिळालेले गुण असतात ते समान धरण्यात येतात. उमेदवारास सदर परीक्षेत मिळालेले सर्वाधिक गुण हे भरती प्रक्रियेअंतर्गत प्रवर्गनिहाय कमाल वयोमर्यादेपर्यंत ग्राह्य धरण्यात येतील. म्हणजे जर तुम्ही 5 वेळा परीक्षा दिली तर 5 वेळा परीक्षा दिलेल्यापैकी ज्या परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळाले आहेत तर ते जास्तीत जास्त गुण हे तुम्हाला एज बार होईपर्यंत ग्राह्य धरण्यात येतात. अभियोग्यता चाचणी परीक्षेचे प्रथम आयोजन हे सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून 6 महिन्याच्या आत सदर परीक्षा यंत्रणेकडून करण्यात येईल. तदनंतर ही सदर परीक्षा यंत्रणेच्या तयारीनुसार मागणीवर आधारित अशी परीक्षा घेण्यात येईल. तथापि 2 परीक्षांमधील अंतर हे 4 महिन्यापेक्षा जास्त असणार नाही, असा या ठिकाणी फक्त उल्लेख आहे. परंतु प्रत्यक्षात असं घडलेलं नाही. तर या ठिकाणी शासन निर्णय निघाल्यापासून 6 महिन्याच्या आतमध्ये ही परीक्षा घेण्यात आली, परंतु या ठिकाणी दुसऱ्यांदा ही परीक्षा अजूनही घेण्यात आलेली नाही. तर अशा प्रकारे 2017 पासून फक्त ही एकदाच परीक्षा झालेली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जवळजवळ 3 वर्षांचा कालावधी या ठिकाणी लोटल्यामुळे ही परीक्षा लवकरच घेतली जाईल. आता या ठिकाणी या परीक्षेचे माध्यम असतं तर ही परीक्षा मराठी माध्यमातून असते. त्याच्यानंतर इंग्रजी आणि उर्दू माध्यमातून सुद्धा ही परीक्षा घेतली जाते. उमेदवारांना ज्या माध्यमातून परीक्षा द्यायची असेल तर ते माध्यम या ठिकाणी निवडावं लागेल. या परीक्षेसाठीचं जे काही अर्हता असते तर ती अर्हता या ठिकाणी आता 1ली ते 8वी मधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मध्ये विहित केलेली शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता धारण केलेले, तसेच शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET उत्तीर्ण उमेदवार त्या अभियोग्यता चाचणीकरता पात्र असतील. म्हणजे या ठिकाणी
पहिली ते 8वी जी काही शैक्षणिक अर्हता असेल तर त्याबरोबरच या ठिकाणी तुम्हाला टी किंवा सी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही सी परीक्षा उत्तीर्ण असाल आणि टी परीक्षा म्हणजे महा परीक्षा उत्तीर्ण नसाल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ही टेट परीक्षा देता येणार आहे. म्हणजे तर पहा अशा प्रकारे टी किंवा सी यापैकी कोणतीही एक टी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर इयत्ता 9वी ते 12वी मधील शिक्षक पदाकरिता उक्त नियमावलीत विहित केलेली शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता धारण केलेले उमेदवार सदर परीक्षेकरता पात्र राहतील. म्हणजे इयत्ता 9वी ते 12वी मधील शिक्षक पदाकरिता टी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक नाही. त्यांनी डायरेक्टली या ठिकाणी टेट एक्झामिनेशन द्यायची आहे. परंतु जे काही शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता असतील तर त्या आवश्यक आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी टेट एक्झामिनेशनसाठीची ही अर्हता आहे. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा म्हणजे जो काय अभ्यासक्रम आहे तर तो या ठिकाणी आपण पाहूया. तर परीक्षेचा अभ्यासक्रम आणि आराखडा कशा स्वरूपाचा असतो. ही परीक्षा एकूण 200 गुणांची असते आणि ज्याच्यामध्ये फक्त 2 घटक यावरतीच प्रश्न विचारले जातात. आता जे काही 2 घटक असतात तर त्याच्यामध्ये पहिला घटक असतो अभियोग्यता आणि दुसरा बुद्धिमत्ता. अशा प्रकारे हे 2 घटक या परीक्षेमध्ये महत्त्वाचे आहेत. ज्याच्यामध्ये अभियोग्यता याच्यावरती 60% प्रश्न विचारले जातात किंवा 60% वेटेज ह्या अभियोग्यता या घटकासाठी असतं आणि बुद्धिमत्ता घटकासाठी एकूण 40% वेटेज असतं. म्हणजे या ठिकाणी जर 200 गुणांचे प्रश्न या ठिकाणी विचारले जात असतील किंवा 200 गुणांची परीक्षा असेल तर ज्याच्यामध्ये 120 गुणांचे प्रश्न हे अभियोग्यतेवरती असतात आणि 80 गुणांचे प्रश्न हे बुद्धिमत्तेवरती असतात. म्हणजे या ठिकाणी एकूण 200 गुणांची परीक्षा असते. याच्यामध्ये 120 प्रश्न हे अभियोग्यतेवरती असतात आणि 80 प्रश्न हे बुद्धिमत्तेवरती असतात. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पाठीमागे सांगितल्याप्रमाणे ही परीक्षा विषयनिहाय चाचणी नसते. म्हणजे या ठिकाणी विषयानुसार प्रश्न या परीक्षेमध्ये नसतात. ज्याच्यामध्ये फक्त अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीवरच प्रश्न विचारले जातात. आता या ठिकाणी ही परीक्षा सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली होती. आता या ठिकाणी सदर परीक्षा ही वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरूपाची असते. आता ही जी काही परीक्षा असते तर ही परीक्षा 2 तासांची असते. म्हणजे ज्याच्यामध्ये 200 प्रश्न विचारले जातात आणि वेळ सुद्धा या ठिकाणी 2 तासांचा असतो. हे लक्षात घ्या. त्यानंतर आता या ठिकाणी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता या 2 घटकामधील उपघटक नेमके कोणकोणते असतात तर ते या ठिकाणी आपण पाहूया. तर सुरुवातीला जो काही घटक आहे तो अभियोग्यता हा घटक आहे. ज्याच्यामध्ये 120 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्याच्यामध्ये गणितीय क्षमता असतात. गणितीय क्षमता म्हणजे तुमची आकडेमोड याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर तार्किक क्षमता याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर वेग आणि अचूकता याच्यावरती गणिताचे प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर भाषिक क्षमतेवरती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी इंग्रजी त्याच्यानंतर मराठी याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्याच्यामध्ये व्याकरणाचे प्रश्न सुद्धा विचारले गेलेले आहेत. हे लक्षात घ्या. मराठी आणि इंग्रजीमध्ये व्याकरणाचे प्रश्न सुद्धा विचारले जातात. त्याच्यानंतर दुसरा घटक आहे अवकाशीय क्षमता. त्याच्यानंतर कल, आवड आणि समायोजन आणि व्यक्तिमत्व याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत, विचारले जातात. म्हणजे या ठिकाणी कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व याच्यामध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र यावरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी या अभियोग्यता या घटकामध्ये गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता ज्याच्यामध्ये इंग्रजी, मराठी, अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व हे उपघटक असतात. तर अशा प्रकारे हा या ठिकाणी अभियोग्यता घटक आहे ज्याच्यामध्ये 120 प्रश्न या उपघटकावरती विचारले जातात. त्याच्यानंतर दुसरा घटक आहे बुद्धिमत्ता. आता बुद्धिमत्तेमध्ये या ठिकाणी आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम, श्रेणी, तर्क व अनुमान, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक असतात. आता बुद्धिमत्तेचं कोणतंही एक जर तुम्ही पुस्तक घेतलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे काही सर्व घटक आहेत ते पाहायला मिळतील आणि याच्यावरती जर तुम्ही अभ्यास केला तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी 40 मार्काची 40 गुणांची जी काही तयारी आहे तर तुमची या बुद्धिमत्ता घटकाची होऊ शकेल. तर आणि त्याच्यानंतर तुम्हाला गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग आणि अचूकता याच्यावर तुम्हाला गणिताचा अभ्यास करावा लागणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला बालमानसशास्त्राचा कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व याच्यावरती बालमानसशास्त्रावर प्रश्न असतात. त्याच्यामुळे हा अभ्यास तुम्हाला त्या पुस्तकामधून करावा लागेल. तर अशा प्रकारे या ठिकाणी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता हे 2 घटक या अभियोग्यता चाचणीमध्ये असतात आणि त्याच्यामधील आपण उपघटक या ठिकाणी पाहिले. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही परीक्षा विषयी ज्ञानावर होणार नाही. आपण या ठिकाणी
ठिकाणी 2-3 वेळा सांगितलेला आहे. त्याच्यानंतर या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही. म्हणजे 10वीच्या लेव्हलपर्यंतचे प्रश्न विचारले जातील किंवा 12वीच्या किंवा ग्रॅज्युएशन म्हणजे या ठिकाणी कोणतीही लेव्हल किंवा कोणतीही स्तर मर्यादा या ठिकाणी या परीक्षेसाठी नाही. कोणत्याही लेव्हलचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात. तथापि राज्य शासन परीक्षेकरितेचा अभ्यासक्रम वेळोवेळी निर्धारित करेल. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो काही अभ्यासक्रम आहे तर तो या ठिकाणी बदलू शकतो. तर याच्यामध्ये सगळा या ठिकाणी बदल होणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे. याच्यामध्ये काही घटक वाढतील किंवा काही घटक कमी होतील, परंतु या ठिकाणी हे जे काही 2 घटक आहेत अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता हे बदलणार नाहीत हे लक्षात घ्या. याच्यामध्ये फक्त थोडासा बदल होऊ शकतो. तर अशा प्रकारे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा हा या ठिकाणी सर्वसाधारण अभ्यासक्रम आणि आराखडा आहे. त्याच्यामध्ये आपण अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता या 2 घटकांमधील कोणकोणते उपघटक येतात तर याच्याविषयी सविस्तर अशी माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही CTET किंवा TET परीक्षा उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी या अभ्यासक्रमानुसार तुम्ही टेट परीक्षेची तयारी करू शकता. या ठिकाणी तुम्हाला नक्कीच येणारे जे काही टेट एक्झामिनेशन आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट परीक्षेचा अभ्यासक्रम, त्याचं स्वरूप कशा स्वरूपाचा आहे या संदर्भातील सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या ठिकाणी या पुढील महत्त्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून, तोपर्यंत धन्यवाद.